नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रॅच्युइटीच्या रकमेबाबत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाणून घ्या। संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये तुम्ही एखाद्या कंपनी ठराविक कालावधीसाठी काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र असेल। बहुतेक कर्मचारी नोकरी बदलतात, मग त्यांना कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळेल अशी अपेक्षा असते। ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी सरकारने कोणत्या प्रकारचे मानके ठरवले आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते आणि किती वर्षे काम केल्यानंतर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते। वास्तविक ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीला एखाद्या कर्मचाऱ्याकडून मिळणारे बक्षीस। जर कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटींची पूर्तता केली तर त्याला विहित सूत्रानुसार ग्रॅच्युइटीची पैसे मिळण्याची हमी दिली जाते। तुम्हाला ग्रॅच्युइटी कधी मिळते? कर्मचाऱ्यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कापला जातो, परंतु मोठा भाग कंपनी देते। सध्याच्या नियमानुसार एखादी व्यक्ती कंपनीत किमान 5 वर्षे काम करत असेल तर तो ग्रॅच्युइटीचा हक्कदार ठरतो। म्हणजेच 5 वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते। पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार ज्या कंपनीत किमान 10 कर्मचारी एका वर्षात दररोज काम करतात अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा लाभ उपलब्ध आहे। जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडली परंतु त्याने ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो। दुसरीकडे एखादी कंपनी किंवा संस्था ग्रॅच्युइटी कायद्याच्या कक्षेत येत नसेल परंतु तिची इच्छा असेल तर ती आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ देऊ शकते। ग्रॅच्युइटीच्या सूत्रानुसार जर एखादा कर्मचारी 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याची गणना 1 वर्ष म्हणून केली जाते। उदाहरणार्थ, जर एखादा कर्मचारी 7 वर्षे आणि 8 महिने काम करत असेल तर ते 8 वर्षे मानले जाईल आणि या आधारावर ग्रॅच्युइटीची रक्कम केली जाईल। दुसरीकडे जर तो 7 वर्षे किंवा 3 महिने काम करत असेल तर ते केवळ 7 वर्षे मानले जाईल। ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते? ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक निश्चित सूत्र आहे। एकूण उपदान रक्कम बरोबर शेवटचा पगार गुणिले 15/26 गुणिले कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या। समजा एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत 20 वर्षे काम केले, त्या कर्मचाऱ्याचा अंतिम पगार 75,000 रुपये आहे, मूळ पगार आणि महागाई भत्त्यासह। त्यानंतर त्याला सुमारे 8.65 लाख रुपये ग्रॅच्युइटी 75,000 गुणिले 15/26 गुणिले 20 बरोबर 8,65,385 रुपये मिळतील। ग्रॅच्युइटीच्या गणनेच्या सूत्रात प्रत्येक महिन्यात फक्त 26 दिवस मोजले जातात, कारण असे मानले जाते की 4 दिवस सुट्टी आहे, तर ग्रॅच्युइटीची गणना वर्षातील 15 दिवसांच्या आधारे केली जाते। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।